हॅलो. तर आज आपण पाहणार आहोत छोटूसा असा बटवा. तर बटवा किंवा मग तुम्ही याला छोटा पॅकेटसुद्धा म्हणू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे मी हे बनवलेलं आहे. यामध्ये मी 8 ते 9 नॅपकिन जे आहेत त्या बसवलेल्या आहेत. खूप सुंदर प्रकारे हे बनवलेलं आहे आणि हे आपण टाकून देणार जे आहोत जीन्स, तर त्याच्यापासून बनवलेलं आहे. म्हणजेच आपण टाकाऊपासून टिकाऊ बनवलेला आहे. तर बघू शकता इतका क्यूट असा आपला जो पॉकेट आहे ते बनवून तयार झालेला आहे. अगदी 5 मिनिटात हा तयार होणार पॉकेट आपण तयार करणार तर मी आहोत. एक इथे तर चला जुना मग आपण जीन्स आता घेतलेला व्हिडिओला आहे. सुरुवात. तर उंची मी इथे 7 इंच घेतलेली आहे आणि रुंदी तुम्हाला मोजायची गरज नाही, कारण की जितकं पॅन्टची आपल्या खालची आहे ना तशाला तसंच राहू द्यायचं आहे. आपल्याला त्याला शिवत बसायचं नाही आहे. फक्त आपल्याला उंची जी आहे तीच लागणार आहे. तर 7 इंच मी उंची घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे 2-2 इंचावर मार्किंग करून घेणार आहे. तर मी इथे फक्त तुम्हाला मोजून दाखवत आहे की रुंदी किती भरत असेल. तर बघू शकता आता मी ते 2 इंचवरनं मार्किंग करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ते कट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर मार्किंग करायची आहे. तर बघू शकता इथे मी आता अगोदर कट करून घेते. आपल्याला हवा आहे तेवढा कपडा तुम्ही इथं उंची कमी जास्तसुद्धा करू शकता. तर आता आपल्याला कट्स कशाप्रकारे लावायचे तर ते सांगते. आडव्या अशा रुंदीला आपल्याला 2 इंच घ्यायचे आहे आणि बॉक्स तयार करायचा आहे 1 इंचचा अशा प्रकारे हे करून. आणि आता त्यानंतर आपल्याला ते जे आहेत ना बॉक्स ते कट करून घ्यायचे आहेत. आणि तुमच्या घरातले जेवढे काही नॅपकिन सॉक्स जे आहेत तर त्याची झंझट आता मिटणार आहे. घरामध्ये अजिबात पसारा राहणार नाही. तुम्ही त्याला ठेवण्यासाठी खूप सुंदर प्रकारे 1 रुपयाही खर्च न करता एक वस्तू बनवायची आहे ठेवण्यासाठी आणि तीही एकदम सुंदर दिसणारी, जेणेकरून तुम्ही डेकोरेशनसाठी बनवली आहे असंच तुम्हाला वाटणार आहे. तर त्याचीच ही प्रोसेस आहे. तुम्ही स्टार्टिंगला पाहिलंच असेल किती सुंदर आपला बॅग जे आहे ते तयार झालेली आहे. तर अगोदर मी आता मध्ये जे आहे ना तर ते स्टिच करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला कडीचा जो भाग कट केलेला आहे तो स्टिच करायचा आहे. अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे. तर मी आता इथे स्टिच करून घेते. जीन्सचा कपडा असल्यामुळे मी थोडेसे हळू मशीन चालवत आहे. तुम्हीसुद्धा थोड्याशा स्लो मोशनमध्ये चालवा, जेणेकरून सुई वगैरे मोडणार नाही. तर बघू शकता अशा प्रकारे एक स्टिच मारून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर कडीचं जे आहे तर ते शिवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. मी टिप जी आहे ती पूर्ण केलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा जो आपला आहे ना तो अशा प्रकारे जरा तुम्हाला दाखवण्यामध्ये इथं माझ्याकडून मिस्टेक झाली. मला वाटलं व्यवस्थित दिसत असेल, पण इथे तुम्हाला थोडंसं दिसत नाही व्यवस्थित. तर बघू शकता आणि सुईसुद्धा दोरा सोडते, कारण की कपडा जो आहे तो खूप जाड आहे. त्यानंतर आपल्या दोन्ही साईड त्याच प्रकारे शिवून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आपली सुईची बाजू जी आहे ती. आणि बघू शकता तुमची असं म्हणजे 2च मिनटामध्ये ही बॅग जी आहे ती तयार होते. फक्त टक्स जे आहेत ते द्यायचे ते व्यवस्थित तुम्हाला दिसले नाहीत, त्यासाठी मी मनापासून माफी मागते. तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली बॅग जी आहे ती तयार झालेली आहे. तर यामध्ये 7-8 आपले सॉक्स किंवा मग नॅपकिन जे आहेत त्या बसतात. कुठंही लोळवत वगैरे ठेवायची गरज नाही. एकदम छान असं बिना झंझटमध्ये आणि मेन म्हणजे 1 रुपयाही खर्च न करता हे जे आहे ते तयार होतं. तर बघू शकता अशा प्रकारे त्याचा काही लुक आहे. तुम्हाला याला बंद वगैरे बसवायची गरज नाही, पण तुम्हाला जर याचा यूज बॅग वगैरे म्हणून करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही बंद बसवू शकता. तर मला इथे मी ते सॉक्स किंवा मग आपल्या नॅपकिन जे आहेत ते ठेवण्यासाठी केलेलं आहे. तर बघू शकता. तर तुम्हाला कशी वाटली ही बॅग ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझ्या नॅपकिनसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे किती बसतात. तर बघू शकता एवढ्या साऱ्या नॅपकिन ज्या आहेत तर त्या मी यामध्ये ठेवलेल्या आहेत. व्यवस्थित घडी घालायची आणि ठेवायच्या. तर तुमच्या खूप सुंदर प्रकारे ह्या राहणार आहेत. तुम्ही थोड्या मोठ्या साईजमध्ये सुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला बेबीचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही यापेक्षा थोडी मोठीसुद्धा बनवू शकता. तर ती जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा मग त्याच्यापेक्षा मोठ्या साईजची कशी बनवायची
तर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. पण त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला नक्की सांगत जा. तर चला मग आता आपण पाहणार आहोत तर आपल्या नॅपकिन कशा बसलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर प्रकारे नॅपकिन जे आहेत ते बसलेले आहेत. पूर्ण 8 नॅपकिन यामध्ये बसलेले आहेत. त्याही खूप सुंदर प्रकारे तुम्ही ड्रेसिंग टेबलमध्ये आपल्या कपाटामध्ये कुठेही ठेवू शकता. खूप सुंदर प्रकारे कमी जागेमध्ये आणि जास्त अशा वस्तू बसणारा हा पॉकेट तयार आहे. तर छोटा पॉकेट बडा धमाका असंच त्याचं नाव जे आहे ते ठेवावं लागणार आहे, कारण की खूप सुंदर प्रकारे हे तयार झालेलं आहे. आणि त्या अगोदर माझ्या घरामध्ये कसा राडा होता ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. नॅपकिन जे आहेत ते बेबी घेऊन फिरतो, त्यामुळे हे ते कुठंही पसरलेले असायच्या. पण आता झंझट खतम, हे मी कुठेही खेळायला वगैरेही अडकून ठेवू शकते. तर त्यामुळे हे खूप सुंदर प्रकारे तयार झालेला आहे. तर तुम्हाला सुद्धा कसं वाटलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग आता आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. तर थँक्यू फॉर वॉचिंग.